अजित पवार गटाने आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी श्री सिद्धिविनायकाला साकडं घातलं। दरम्यान अजितदादांनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही अशा शब्दात संजय राऊतांनी निशाणा साधलाय। चोऱ्या लबाड्या कोण करतो हे सिद्धिविनायकाला समजतं असंही राऊतांनी म्हटलंय। त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे। लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्या समोर जाणार आहोत। परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते। तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे, योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी निवडला। ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं। पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्या लबाड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। दादा, हॉटेल पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का? ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आमदारांना सिक्युअर ठेवण्याकरता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू। राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता, यंदा अजित पवार महाविकास आघाडीवर। एक मिनिट, तसलं काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका। प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात, तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतात। माहितीचे सगळे उमेदवार निवडून येतील, प्रयत्न चालू आहे।